आजच्या या सभेचे प्रयोजन काय आहे? पुण्याचे कलेक्टर लॅम्प यांच्या वतीने नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्पष्ट व सक्रिय भूमिका घ्यावी यासाठी या सभेचे आयोजन केलेले आहे. Especially those of you who are holding a special position and privileges along with them should take care that your perks are not compromised by any violence and stupidity of anyone. If someone amongst you is backstabbing us, committing treasons and plotting murders, and unable to control yourself, and the government will inevitably be forced to take strict action against you and bring the things under control. अखेर गेला तो रँड. राक्षसच होता, माणसाच्या नावावर काळीमा होता. बरे झाले गेला. पापाचा घडा कधीतरी भरणारच होता. याने तर असा क्रूर खेळ मांडलेला की अल्पावधीत घडा भरणार होता यात काही शंकाच नव्हती. पुणेकर ब्राह्मणांनी दोघा इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले अशा तऱ्हेच्या बातम्या अँग्लो इंडियन वृत्तपत्रातून आणि इंग्लंड मधल्या वृत्तपत्रातून झळकल्यात म्हणे. अहो, घटनाच अशी घडली होती की सर्व वृत्तपत्रात येणारच होती ती. रँडला संपवणे ही काय साधी सुधी घटना वाटली की काय तुम्हाला? अहो, खुन्याची माहिती देणाऱ्यांना 20,000 रुपयाचं कशकशीत बक्षीस लावण्यात आलंय. अहो, रँडचा खात्मा झाला हे तरी बरे घडले असले तरी पुण्यात या निमित्ताने प्रचंड प्रमाणात इंग्रजांचा फौजफाटा जमा होतोय हे काही बरे लक्षण नाही. आता कोणाचेच काही खरं नाहीये. कोणाचा हात असेल यात? तुम्हाला काय वाटते? अहो, पोलीस ते शोधून काढतीलच, पण पुण्याला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरूप यावे तसे हे झाले. एक जण कोणीतरी असा वेडेपणा करतं आणि मग सगळ्यांनाच भोगावं लागतं. आपण याच वेडेपणा म्हणता? अहो, हे राष्ट्रकार्य झाले. तुमच्या माझ्यात हिंमत नव्हती. आपण निमूटपणे हा छळ सहन करत होतो. डोळ्यात देखत घरच्या स्त्रियांना रस्त्यावर उघडे केलेले पाहत होतो. पण कोणीतरी हिंमत दाखवून सूड घेतला हे चांगलेच झाले. तर काय आणि काय हो, रँड जिवंत होता तेव्हा तो मरावा म्हणून जोगेश्वरीला नवस बोलला होतात ना तुम्ही. बरं, माझी अशी अटकळ आहे की सरकार आता सगळ्या बड्या लोकांना अटक करेल बहुतेक. हे प्रकरण असे सहज तर नक्कीच सोडून देणार नाही. इतक्या मोठ्या अधिकाऱ्याचा खून झालाय असे म्हटल्यावर हे सगळे घडणारच. इलाज नाही त्याला. केसरीतले लेख वाचलेत का? बळवंतरावांना अजिबात भय नाही का वाटत असे काहीतरी लिहायला? आता हा 6 जुलैचाच अंक बघा. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? पुण्यातील 5-25 ब्राह्मण देखील एखादे चांगले काम एकजुटीने करतील अशी आमची स्थिती नाही. मग खुनासारख्या भयंकर गुन्ह्यासंबंधाने तर बोलावयास नको. पण सरकारला एवढा विचार कुठून सुचणार? एखादा मोठा हत्ती पिसाळला असता ज्याप्रमाणे तो वाटेल तशी धुळधाण करीत सुटतो तशी आमच्या सरकारची स्थिती झाली आहे. व खुण्यात जो खून चढायचा तो सरकारला चढून सरकारची नजर अगदी फिरून गेली आहे. वा वा वा, मानलं बुवा नरकेसरीला. हिम्मत दाखवावी तर त्यांनीच, आणि असंच का लोकनेते म्हणतात त्यांना? होय होय, बरोबर. बळवंतराव, टाइम्सला आपल्या विरोधात वातावरण तयार करायची संधी हवीच होती, आणि ती या रँड विषयीच्या केसरीच्या अग्रलेखामुळे त्यांना मिळाली. एकूण परिस्थिती गंभीरच दिसते आणि या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम होईल अशी शंका माझ्या मनात येऊ लागली आहे. हे नुसते नावाला एतद्देशीय वृत्तपत्र आहे.
पण लंडन टाइम्सच्या पावलावर पाऊल ठेवून हे सुद्धा व्यक्तींवर, समित्यांवर, संस्थांवर बेछूट आरोप करत आहेत. आणि माझ्या मते हे जे सगळे निष्कर्ष काढले जात आहेत ते कुठल्याही न्यायदानाला कसलीही मदत करणार नाहीयेत, लक्षात ठेवा. अहो, एकामागून एक नुसते बेताल आरोप होत आहेत. हा काळ सर्वांनी आपले छुपे हेतू बाजूला ठेवून राष्ट्रहिताचे काय हा विचार करण्याचा आहे. आपण सगळेच जण ज्याचा एकत्रितपणे धिक्कार करतो असे भयंकर कृत्य एका माथे फिरूने डोक्यात घेतले म्हणून इतर लोकांनी जी सगळी सभ्यता दाखवली, धीटपणा दाखवला, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे हे मूर्खपणाचे नव्हे का? आपले म्हणणे बरोबर आहे बळवंतराव, पण वातावरण खरंच खूप बिघडत चाललंय. हो, पुण्यातील या घटनेचे पडसाद सर्व दूर उमटले आहेत. हे बघा, डेली मेल काय म्हणतंय बघा. पुण्यातील हत्येमध्ये धर्मवेडेपणाचा काहीही संबंध नसून संपूर्ण देशात राजद्रोह व बंड करण्याचे कट शिजत आहे आणि पुणे याचा केंद्र आहे. पुण्यातील ब्राह्मण, विशेषतः त्यांच्यातील शिक्षित मंडळी भारतभर कुख्यात आहेत. त्यांची वृत्तपत्रे, गोपनीय निरोप, खुणा याद्वारे ब्रिटिश सत्तेविरोधात उठाव करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असं लिहून आलं यात. हा तर थेट राजद्रोहाचा आरोप आहे बळवंतराव. आणि त्यांचा रोख अन्य कुणावरही नसून केसरीवरच आहे, म्हणजेच आपल्यावर बळवंतराव. हा विषय सहजपणे घेण्यासारखा नाहीये बळवंतराव. थोडी काळजी घ्यायलाच हवी. ती वेळ कधीच निघून गेली गोळे. आता पुढे जात राहणे हा एकमेव मार्ग आहे. काळजी घ्यायचीच असती तर ती समाजकार्यात उतरण्याआधी घ्यायला हवी होती. आता मागे हटणे नाही. असो, या तुम्ही. मी उद्याचा अग्रलेख आता वेगळा करतो. बळवंतराव टिळक, I want you to know that we have arrested the murderer, and he has confessed that you provoked him for this. So, Mr. Tilak, surrender yourself and confess your crime. Mr. Tilak, speak up. Your so-called patriotism is over. It's better to confess your crime by yourself. Don't try to deny your involvement in this murder. And this time, I will not be holding back. Relax, Mr. Daniel, relax.
Daniel, mind your language. Need I remind you whom we are talking to you? Mr. Tilak is a reputable man in society. He has always been cooperative with British government. He will cooperate with us too. Give him some time. Right, Mr. Tilak? I wholeheartedly agree to half of the things you said, Mr. Bruin. Indeed, I am a devout and accountable citizen of our nation, yes. But I'm not sure about the other remarks you made about me because I'm unaware of this murder case. And how can I be of any help to you with the situation I have nothing to do with? I trust you, Mr. Tilak. In addition, you are a family man and are more considerate than Mr. Parkey. Do you still remember Mr. Parkey? His stubbornness sent him to the prison. I don't believe you will make same mistake. He did. हे पहा मिस्टर ब्रुइन, मला या प्रकरणाबद्दल तेवढीच माहिती आहे जेवढी तुम्हाला आहे. त्याहून अधिक एका शब्दाचीही माहिती माझ्याकडे नाही. आणि आणखी 10 विविध मार्गाने जरी तुम्ही माझी उलट तपासणी केली तरी माझे उत्तर काही बदलणार नाही. माझे कुठल्याही खुनाच्या कारस्थानाशी काहीही संबंध नाहीत. Why is there so much rage against Rand in Pune? Since General Gatkar has done a remarkable job in Bombay, Mr. Rand was requested to follow the same method in Pune. But it was of no use. These complaints were ignored. मी इथे येण्यापूर्वी तिथे काय घडत होते हे प्रत्यक्षात पाहिले आहे. जुलुमाचे तपशीलवार वृत्तांत मी वाचले आहेत. पुण्यातील वृत्तपत्रे गेले 3 महिने हे वृत्तांत छापत आहेत. मी लंडनमध्ये आल्यापासून माझ्याकडे अनेक खासगी पत्रे आलेली आहेत आणि ज्यात निर्दयी अत्याचारांच्या नव्या घटना नोंदवलेल्या आहेत. मी 5 मार्चला पुणे सोडले आणि त्यानंतर प्लेग समितीकडे एकावर एक अर्ज करण्यात आले. समितीच्या नियमांची पायमल्ली होत आहे याकडे लक्ष वेधण्यात आले, परंतु या सगळ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयुक्त मिस्टर रँड यांच्याकडे भेटीस गेलेल्या प्रतिनिधी मंडळास उद्धट वागणूक मिळाली. Then why did you not take it to the Bombay government? Of course, yes, we did that. परंतु मुंबई सरकारला आवाहन केले असता भारतात ज्याला प्रतिष्ठा म्हणतात तिचा आदर राखण्याच्या अट्टाहासापायी एकदा सुरू केलेले धोरण मागे घेतले गेले नाही. त्यामुळे पुण्यातील तपासणीचे काम हे सैनिकांच्याच हाती ठेवण्यात आले आहे. हिंदुस्थानातील जनतेच्या रीती परंपरांबाबत काहीही माहित नसणाऱ्या या गोरा सैनिकांनी त्यांचे जगणे हराम करून ठेवले आहे अशी माझी माहिती आहे. दादा घरी आले. काय आले खरंच?
आलात? रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही माझा. वाटलं होतं अटकच करतायत का काय. आता आलात तसा जीव भांड्यात पडला माझा. मी आत्ता थोडा वेळ थांबून विश्वनाथला सांगणारच होते की धोंडूला सोबत घे आणि जाऊन बघून ये काय झालंय ते. केसरीच्या कार्यालयात सुद्धा निरोप धाडला होता. आलात ना आता. मी काय म्हणते, आज घरीच थांबा. छान पूर्णावरणाचा स्वयंपाक करते. देवांनाही पाण्यात घातलं होतं, त्यांना बाहेर काढते आधी. त्यांचाही नैवेद्य होईल. आंघोळ उरकून घ्या तुम्ही. जरा वेळ विश्रांती घ्या, तोवर स्वयंपाक होईल माझा. भामे, तुझ्या आनंदावर आणि उत्साहावर मला विरजण घालायचे नाही, पण गोडाधोडाचे करणे इतके काही नाही घडलेले. संकट अजून टळलेले नाही. ही फक्त सुरुवात आहे. पुन्हा कधीही बोलावणे येऊ शकते, नव्हे येईलच. अटक देखील होऊ शकते. पण तू काल रात्री जितक्या खंबीरपणे उभी होतीस तशीच यापुढेही राहा. बाहेर माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे अनेक लोक आहेत. तू आपलं घर धरून राहा. तू, आपली मुलं, या भिंती खचू देऊ नकोस. कसलंही संकट आलं तरी तू खंबीर राहा भामे. एवढंच बळ मला पुरेस आहे. करशील माझ्यासाठी एवढं? तुमच्या सोबत लग्नगाठ बांधून सप्तपदी चालताना देवा ब्राह्मणांसमक्ष मी वचन दिले तुम्हाला. हात हाती नसेल कदाचित, पण साथ मात्र कायम असेल. तुम्ही चिंता करू नका. तुमची भामा खंबीर आहे. चला, आजचं संकट टळलं म्हणून आज तरी देवाला नैवेद्य दाखवूया. होय. या. बळवंतराव, आपण गोखलेंची मँचेस्टर गार्डियन मधली मुलाखत वाचलीत का? वाचली तर चांगली झाली मुलाखत. ब्रिटिश सैनिकांवर त्यांनी चांगलेच गंभीर आरोप केलेत. शिवाय प्लेग समितीच्या कारभारावरही ताशेरे ओढत समितीच्या नियमांची कशी पायमल्ली चालली आहे हे सुद्धा सांगितलेले. चांगले झाले. पण लॉर्ड हॅमिल्टन म्हणतायत की गोखलेंनी केलेले हे आरोप द्वेषातून आलेले आहेत. हे पहा, तसे पाहता या आरोपात तथ्य आहे आणि त्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे गोळा करणं सुद्धा शक्य आहे. बळवंतराव, आपल्या मागे लागलेले शुक्ल काष्ट पण इतक्यात टळत नाही असे दिसते. आपण त्यांच्या नजरेखालीच असू. आणि माझ्या कानावर हे सुद्धा आलंय की पुण्यात गुप्त पोलीस फिरतायत आणि विशेषतः तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. हे काही नवीन आहे का आम्हाला? राष्ट्रहिताचे कार्य करणे, अगदी विचार करणे, हे सुद्धा ब्रिटिश सरकाराच्या दुर्बिणीखाली आपणहून जाऊन बसण्यासारखे झाले. त्याला आता काही पर्याय नाही. अगदी विचार करणं सुद्धा व्यर्थ आहे त्यावर. ईश्वर इच्छा बली असी.